नमस्कार. आजचा हा 76वा दिवस. 1997पासून महाराष्ट्राच्या पर्यटनावर काम करणाऱ्या मिहिर टुरिझमतर्फे मी सुधीर करंदीकर आणि आपण अर्थातच पराक्रमी पुणेकर. काल प्रतिभाने आपल्याशी काही संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये लोकांच्याही प्रतिक्रिया चांगल्या आल्या. एकाने असं म्हटलं की इतिहासाचं ज्ञान तर सर्वांनाच असतं, पण त्याच्यामधलं सूक्ष्म विवेचन जे आहे ते आमच्या मनाला भावलं. एकाने असं म्हटलं की हा विषय खरं म्हटलं तर शाळांमधून इतिहासांमधून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे आणि त्याकरता काय करता येईल असा त्यांनी दुसरा प्रश्न त्याच्यातून उपस्थित झाला. ह्याच्याबरोबर एक तिसरी प्रतिक्रिया परवाच्या दिवशीच्या माझ्या म्हणण्याबद्दलची होती की ह्या ठिकाणच्या ट्रॅव्हल एजन्सीच्या लोकांना काही वाईट सवयी आहेत असा तो उल्लेख करायला नको होता. असे 3 विषय त्याच्यामध्ये आहेत आणि हे सगळे तिन्ही विषय हे पर्यटनाशी निगडीत विषय आहेत. पहिला जो विषय जो म्हटलेला होता की त्यातलं सूक्ष्म विवेचन हे मला भावलं. सूक्ष्म विवेचन हा विषय अभ्यासामधून येतो. प्रश्न प्रतिभाने अभ्यास करण्याचा नाही आहे, परंतु आपल्या इथल्या सगळ्या चाली रीती परंपरा अगदी आधी काळापासून काय काय घडामोडी घडल्या ह्याच्याकरता कितीतरी लोक संशोधक वृत्तीने आयुष्य आपली ह्या कामासाठी देतात ही वस्तुस्थिती आहे. जसं की काल तिने तापी खोऱ्याचं उदाहरण दिलं की त्या ठिकाणी ज्या काही वस्तू आपल्याला सापडल्या त्या सापडलेल्या वस्तूंच्या आधारावरती मनाला आणि बुद्धीला चालना द्यावी लागते की ह्या वस्तू आहेत म्हणजे ह्या कशाचे निदर्शक आहेत आणि त्याच्यावरती अभ्यास विचार आणि जे वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील योग्य ठरेल अशा प्रकारचं विवेचन निर्माण करावं लागतं. आणि हे विवेचन निर्माण करण्याकरता माणसाला आयुष्य द्यावी लागतात, तेव्हा ही यंत्रणा उभी राहते. आणि ही जी यंत्रणा आहे ही संशोधक वृत्तीची यंत्रणा आहे. ज्या संशोधक वृत्तीचा आपल्याकडे जेवढा हवा तेवढा प्रभाव नाही, किंबहुना मी असं म्हणेन की त्याचा खूपच अभाव आपल्याला जाणवतो. जसं अजिंठ्याच्या लेणी ह्या इंग्रज अधिकाऱ्यांनी शोधल्या असं आपण म्हणतो, त्याला एका दिवसात सापडलेल्या नाही आहेत. ती शोधक वृत्ती असावी लागते. नागपूरचे भोसले होते, त्या भोसल्यांच्या आदेशावरून कोल्हटकर नावाचे त्यांचे सरदार होते ज्यांनी कलकत्त्यावरती स्वारी केली होती आणि जाताना ते कोणार्क मंदिराच्या ह्या ठिकाणी थांबले होते, जेव्हा कोणार्क मंदिर हे मातीच्या ढिगाराच्या आड दडलेलं होतं. सभोवती असलेला सगळा मोकळा प्रदेश आणि एकच टेकाडासारखी वस्तू ही त्या कोल्हटकरांच्या मनाला चैन पडू देईना. उद्दिष्ट जरी कलकत्त्यावरती इंग्रजांच्या विरोधात संघर्ष करायला जायचं होतं हे जरी असलं तरी ह्या टेकडीमध्ये काय आहे ह्या बघण्याची जिज्ञासा त्यांच्यामध्ये निर्माण झाली. आणि जेव्हा त्या टेकडीवरची माती काढायलाच त्यांनी सुरुवात केली, त्यानंतर त्या ठिकाणी सापडलेलं भव्य कोणार्कचं सूर्यमंदिर आपण बघतो, जे बघण्याकरता आपल्याला जावं लागतं. म्हणजे त्या कलाकारांनी अत्यंत कलापूर्वक परिश्रमपूर्वक मनापासून काम देऊन वेळ देऊन ती सगळी कलाकृती निर्माण केली, जी काही काळ अदृश्य होती. ती अदृश्य असलेली कलाकृती शोधण्याची शोधक वृत्ती कोल्हटकरांनी दाखवली आणि त्याच्यातनं हा इतिहास घडला. आणि म्हणून महाराष्ट्र पर्यटनामध्ये मी जे म्हणतो की येथील प्रत्येक खण आणि प्रत्येक क्षण हा अनुभवण्याजोगा आहे. एक छोटं उदाहरण देतो. जेव्हा मी 85 ते 94 ह्या काळामध्ये मी महाडमध्ये होतो, आमचं एक त्या ठिकाणचं केमिकल युनिट होतं. मुंबई शहरापासून लांब अंतर असलेले ठिकाण, एका अर्थाने रिमोट जागेचं हे ठिकाण आणि ते सगळं ठिकाण असल्यामुळे शासनातर्फे आम्हाला त्यावेळेसच्या सेल टॅक्समध्ये काही सवलती होत्या. आणि त्या सवलती अशा करता होता की तुम्ही दुर्गम भागामध्ये ह्या गोष्टींचं उत्पादन करता आहात, त्या ठिकाणी तुम्हाला कुशल मनुष्यबळ फारसं मिळत नसतं आणि तो माल तुम्हाला मुंबईत विकायचा असेल तर त्याचा वाहतुकीचा खर्च देखील मोठा असतो. त्यामध्ये कुठेतरी ह्या सगळ्या लोकांना मदत व्हावी ही भूमिका असायची. पण जेव्हा आम्ही तो माल विकण्यासाठी जेव्हा मुंबईमध्ये जायचो तेव्हा घेणारा जो एजंट असायचा तो असं म्हणायचा, अरे तुम्हाला तो सेल टॅक्स तुम्हाला मिळतो ना, मग तुम्हाला कशाला पैसे हवेत, मला अजून कमी तुम्ही भावामध्ये ती गोष्ट द्या ना.
ही जी कमिशन बेसिसची जी मनोवृत्ती आहे, त्या कमिशन बेसिसच्या मनोवृत्तीमुळे आपल्या भारतीयांचं, आपल्या समाजाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. की जी शोधक वृत्तीकरता आपण बळ दिलं पाहिजे ते बळच आपण काढून घेत आलेलो आहोत. आणि म्हणून महाराष्ट्र जो बघायचा आहे तो ह्या शोधक वृत्तीला जागृत करण्याकरता आपल्याला बाहेर पडायचं आहे. त्याशिवाय ती गोष्ट होणार नाही. एखादा माणूस एखादी वर्ष, अनेक वर्ष चांगल्या पद्धतीने करतो, त्याला सहाय्य करण्याची आवश्यकता आहे. त्याला तोंड देखलं त्याच्याबद्दल कौतुकातून त्याचे विषय पुढे जात नसतात. आणि त्याकरताचं समाज मन आपल्याला पर्यटनातून करायचं आहे. दुसरा जो मगाशी विषय आला तो शासन दरबारी काही बोलावं आणि ह्या सगळ्या विषयांचा इतिहासामध्ये हे सगळे विषय घ्यावे अशा प्रकारची सूचना आहे. सूचना रास्त आहे. आणि ही जर सूचना अंमलात आणायची असेल तर त्याला 2 पर्याय असतात. एक तर त्या शासन दरबारी पाठपुरावा करणं हा एक भाग, किंवा लोकजागृती करणं हा दुसरा भाग. मी प्राधान्य देतो ते लोकजागृतीला मी प्राधान्य देतो. त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांच्या मागे लागण्याला प्राधान्य देत नाही. कारण आपण देखील जसे एखाद्या गोष्टीचा बदल करण्याकरता उत्सुक नसता तसा तोही असतो ना. आणि हा मनुष्य स्वभाव आहे. मग तो जो बदल आपल्याला आणायचा असेल त्याच्यामध्ये लोकांमध्ये त्या विषयातली जनजागृती करावी लागते. आणि लोकांमध्ये ती जनजागृती निर्माण व्हायला लागली की स्वाभाविक वातावरणामधून तो विषय उभारायला लागतो. आणि त्यानंतर येणारी गोष्ट ही सोपी होते आणि ती गोष्ट सर्वसमावेशक असते. आणि म्हणून हा लोकजागृतीचा, लोकजागरणाचा विषय आहे. अगदी 14 साली जेव्हा प्रतिभाच्या अंकाचं आम्ही प्रकाशन केलं होतं त्या अनुषंगाने आम्ही MTDCशी संपर्क साधला होता. आणि त्यावेळेला त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांशी बोलताना मी हा मुद्दाही म्हटला होता की MTDCने काय केलं पाहिजे तर जनजागृतीचा विषय केला पाहिजे, हा लोकचळवळीचा विषय केला पाहिजे. परंतु त्या समजण्याला आणि करण्याला खूप मर्यादा असतात. आणि म्हणून माझा जो विषय आहे तो लोकजागृतीचा विषय, आपल्यापर्यंत विषय नीट पोचवण्याचा प्रयत्न करणं हा त्याच्यातला विषय आहे. दुसरा जो बोलताना एक तिसरा मुद्दा जो मी म्हणालो होतो की काही 1-2 माझ्या मित्रांना असं वाटलं की अरे त्यांना काही वाईट सवयी लागलेल्या आहेत, ह्याच्याबद्दल तू बोलला हे काही बरं नाही. असं करण्याचं कारण नाही. आपल्याला जेव्हा समाज परिवर्तन करण्याची आपण जेव्हा गोष्ट म्हणतो तेव्हा काही गोष्टी ठामपणाने सांगाव्या लागतात. आणि त्या ठामपणाने जर सांगितल्या नाहीत तर परिवर्तन येत नाही. अन्यथा दैनंदिन जीवनामध्ये तू किती छान करतोस, मी किती छान करतो हे आपण कायमच एकमेकांना म्हणत असतो. ज्याला आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, अहो रूपम अहो ध्वनी, अशा पद्धतीचं. आत्ताची परिस्थिती काय आहे, त्या परिस्थितीचं गुणगान गाणारी लोकं आपल्याकडे खूप आहेत. आणि ती परिस्थिती कशी वाईट आहे ह्याच्यावरती अत्यंत शब्दांचे फुलोरे उडवून आपल्यासमोर मांडणारे व्यक्ती देखील खूप आहेत. आणि त्यांनी म्हटलं की आपल्याला ते खूप छान वाटायला लागतं. एखाद्या समस्येवरती विविध प्रकारचे अहवाल होत असतात आणि त्या अहवाल फक्त तसेच पडून असतात. प्रश्न त्या अंमलबजावणीचा असतो. एकचक्रा नगरीमध्ये जेव्हा त्या ठिकाणच्या नागरिकांचं जीवन अत्यंत त्रस्त होतं त्यावेळेला एकचक्रा नगरीमधल्या नागरिकांनी अशाच प्रकारचे कितीतरी अहवाल तयार केले असतील बकासुराच्या विरुद्ध काही कारवाई करण्याचे. प्रत्यक्ष काय घडलं? प्रत्यक्ष काही घडलं नाही. प्रत्यक्ष जे घडवलं ते भीमाने घडवलं. योजकस्य तत्र दुर्लभा ही आपल्याकडं म्हण आहे. पण मला कधी कधी ती म्हणसुद्धा देखील चुकीची वाटते. बऱ्याच वेळेला आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये योजकस्य तत्र दुर्लभा न म्हणता योजकस्य तत्र दुर्लक्ष हा अशा पद्धतीचा व्यवहार असतो. आणि त्याच्या पुढे जाऊन जो व्यवहार असतो योजकस्य तत्र लत्ता प्रहारा अशा पद्धतीने विषय असतो. आणि त्याच्यामधून आपली समस्या सुटत नाही. आणि मी गोष्ट आपल्याशी करतो आहे ते येणाऱ्या काळामध्ये आपल्या असलेल्या समस्यांचं निराकरण करणं आणि त्या निराकरणामधूनच वैभवापर्यंत जाणं याच्याबद्दलचा मी आपल्याशी संवाद करतो आहे. आणि तो जेव्हा संवाद आपण करायला लागतो तेव्हा आत्ताचं असलेलं विकास पर्वामधून पराक्रम पर्वामध्ये आपल्याला हे सगळे विषय रूपांतरित करायचे आहे. त्याचा हा विषय आहे. त्याच्याबद्दल काय असू शकतं हे आपण परत पुढच्या भागामध्ये बोलू. आजच्यापुरतं एवढं पुरेसं आहे. धन्यवाद. नमस्कार.